नववर्षाभिनंदन नववर्षाभिनंदन नववर्षाभिनंदन. नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत करतोय. आपले श्रोते हो, जसे की आपल्याला माहित आहे की 2023 हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहूल लागली आहे ती 2024 या वर्षाची. आणि हो श्रोते हो, आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे मे महिन्यातील सणवार, व्रत, वैकल्ये तसेच संपूर्ण एकादशींविषयीची माहिती. श्रोते हो, जसे की आपण चॅनलवर नवीन असताल तर आपल्याला माहित नसेल तर पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 4ही महिन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत. आपण जर ते पाहिले नसतील तर सर्वप्रथम ते पाहावेत, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फक्त मे महिन्यातील संपूर्ण माहिती. त्यामुळे सुरुवात करत आहोत 1 मेला. 1 मे 2024 हा दिवस सुरू होत आहे बुधवारपासून आणि या दिवशी आहे महाराष्ट्र दिन. जसे की आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र दिन म्हणजे सर्वांना सुट्टी असते. मराठी राजभाषा दिन असणार आहे. अत्यंत शुभ दिवस हा असणार आहे. मे महिन्याची सुरुवात आपल्यासाठी अतिशय जोरात होणार आहे. आपण त्यानंतर पाहू शकताय 3 तारखेला नाना महाराज तराणेकर यांची पुण्यतिथी असणार आहे. तसेच 4 तारखेला आलेली आहे मे महिन्यातील पहिली एकादशी, वरुथिनी एकादशी. हो श्रोते, या दिवशी श्री वल्लभाचार्य यांची जयंती देखील असणार आहे. काळभैरव यात्रा सोनारी उस्मानाबाद येथे देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी. 5 तारखेला प्रदोष आहे. भैरवनाथ यात्रा दौंड येथे देखील साजरी केली जाते. त्यानंतर 6 तारखेला आहे मासिक शिवरात्री. श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी देखील या दिवशी असते. संत गोरोबा काकांची पुण्यतिथी देखील 6 मेला सोमवारच्या दिवशी आलेली आहे. आणि 7 तारखेला आलेली आहे अमावस्या. हो श्रोते हो, मे महिन्यातील ही दर्श अमावस्या असणार आहे, जी मंगळवारी असणार आहे. तिचा प्रारंभ सकाळी 11:41 होणार आहे. 8 तारखेला आहे रवींद्रनाथ टागोर यांची जयंती. जागतिक रेड क्रॉस दिन असणार आहे. या दिवशी नृसिंहवाडी येथे नारायण स्वामी यांची पुण्यतिथी देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 9 तारखेला गुरुवारच्या दिवशी वैशाख महिना सुरू होत आहे. वैशाख मास आरंभ आहे. चंद्रदर्शन होणार आहे. आणि 10 तारखेला आहे अक्षय तृतीया. हो श्रोते हो, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त जो आपण म्हणतो तो असणार आहे अक्षय तृतीयेचा. त्याविषयीची सविस्तर माहिती मी अजून एका व्हिडिओमध्ये आणणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेविषयीची सविस्तर संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे. शुक्रवारच्या दिवशी 10 तारखेला हा दिवस असणार आहे. याची जी काही माहिती आहे त्याचा आपण एक खास व्हिडिओ बनवणार आहोत. 12 तारखेला आहे पारशी दर्शमास आरंभ आणि आद्य शंकराचार्यांची जयंती देखील असणार आहे 12 तारखेला रविवारी. त्यानंतर आपण पाहू शकता 13 तारखेला श्री नृसिंह नवरात्र आरंभ होत आहे. 14 तारखेला गंगा सप्तमी, गंगा पूजन असणार आहे. आणि श्रोते हो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तारखेप्रमाणे या दिवशी साजरी केली जाणार आहे 14 मेला मंगळवारच्या दिवशी. त्यानंतर आपण पाहू शकता 15 तारखेला दुर्गाष्टमी आहे, बुधाष्टमी आहे, अगस्तिलोप आहे, शंकर महाराज पुण्यतिथी धनकवडी येथे देखील बुधवारी असणार आहे. अत्यंत जोरात हा उत्साह देखील साजरा केला जातो. त्यानंतर आपण पाहू शकता पुढे 18 तारखेला आहे माता वासवी कन्यका प्रकट दिन, जो शनिवारी असणार आहे. आणि 19 तारखेला आलेली आहे मे महिन्यातील दुसरी महत्वाची एकादशी, मोहिनी एकादशी, रविवारच्या दिवशी असणार आहे. 20 तारखेला सोमप्रदोष आहे. आणि 21 तारखेला आहे श्री नृसिंह जयंती. आपण त्याविषयीची माहिती व्यवस्थितरित्या पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. तर आपण 23 तारखेला पाहत आहोत बौद्ध पौर्णिमा आलेली आहे. बुद्ध पौर्णिमा आहे गुरुवारच्या दिवशी. वैशाख पौर्णिमा देखील असणार आहे. वैशाख स्नान समाप्ती होणार आहे या दिवशी. आणि पुढे जाऊन पाहिलेच तर आपला 24-25 हे दिवस अत्यंत चांगले आहेत. आणि 26 तारखेला आहे संकष्ट चतुर्दशी, चंद्रोदय हा 10 वाजताच्या जवळपासचा असणार आहे. रविवारच्या दिवशी संकष्ट चतुर्दशी आलेली आहे. आणि 28 तारखेला आहे मंगळवारच्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती. संत चोखामेळा पुण्यतिथी देखील या दिवशी आलेली असून 30 तारखेला आहे कालाष्टमी, गोवा राज्य दिन हा दिवस साजरा केला जातो गुरुवारच्या दिवशी. आणि मे महिन्याची जी शेवट आहे तो असणार आहे 31 तारखेला शुक्रवारी अहिल्याबाई होळकर यांची जयंती तारखेप्रमाणे. आणि अशा प्रकारे मे महिना हा आपला संपणार आहे. या अक्षय तृतीयेविषयीचा जो खास सण असणार आहे त्याविषयीची जी काही माहिती आहे मी तुम्हाला ती वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पुढील सांगणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.